विहिरीत पोहायला गेलेल्या गवंडी काम करणाऱ्या 33 वर्षीय विजय दुलभा गावडे याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय आणि ही घटना दुपारी 3च्या सुमारास घडली आहे। सायंकाळी 6च्या सुमारास मृतदेह शोधून बाहेर काढण्यात इचलकरंजी इथल्या जीवन मुक्ती सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना यश आलं आहे। हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या माळभागावरील बाळासाहेब हवालदार यांच्या घरामध्ये विजय दुलभा गावडे हा 2 ते 3 महिन्यांपूर्वीपासून भाडेकरू म्हणून राहत आहे। तो मूळचा कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कामरा या गावचा होता। तो गवंडी काम करत होता। तो अविवाहित असल्याने एकटाच राहत होता आणि 1 महिन्यापूर्वी त्याची बहीण भाऊ अभिषेक गावडे आणि त्यांची 2 मुले राहण्यास आली होती। नेहमीप्रमाणे विजय हा दुपारी 2च्या दरम्यान कामावरून घरी परत आला होता। घरी परत आल्यानंतर दुपारी 3च्या दरम्यान त्याची भाचे 6 वर्षीय वेदांत आणि 10 वर्षीय आदित्य यांना घेऊन हवालदार यांच्या विहिरीमध्ये आंघोळीसाठी गेला होता। बहिणीने आपल्या पतीलाही विहिरीकडे पाठवले होते। अभिषेक गावडे याला पोहता येत नसल्याने तो विहिरीवर आपला मुलगा आदित्य यास घेऊन बसला होता। गावातील अन्य काही 2-3 मुले विहिरीत पोहत होती आणि मयत विजय गावडे यांनी 6 वर्षीय भाचा वेदांत याला खांद्यावर घेऊन विहिरीत उतरून पोहत दुसऱ्या कडेला जाऊन दगडाला धरून थांबला असता अचानक तो बुडू लागला। तिथे पोहणाऱ्या मुलांनी धाव घेऊन आदित्यला विहिरीच्या बाहेर आणले। दरम्यान विजय हा विहिरीत बुडाला। नातेवाईक आणि मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले। काहींनी विहिरीमध्ये उडी मारून शोधाशोध केली पण तो मिळून आला नाही। अखेर हातकणंगले पोलिसांनी इचलकरंजी इथल्या जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना मृतदेह शोधण्यासाठी पाठवले। 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर मयत विजय गावडे याचा मृतदेह बाहेर काढण्यात कार्यकर्त्यांना यश आले। 2 महिन्यापूर्वी हे कुटुंबीय इथं आल्याने त्यांच्या ओळखीचे असे इथे कोणीच नव्हते। तरी हेरले ग्रामस्थांनी या कुटुंबाला मदत केली। या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे।